गैरसोय झाली आहे, त्यामुळे प्रवासी आता ज्या पद्धतीने सुरू करायला पाहिजे त्या होत नाहीये। रिक्षा जे अधिक भाडं देखील आकारत आहेत, म्हणूनच कुठेतरी फटका मुली देखील आहेत या ठिकाणी। ताई, कुठून चालत आलात तुम्ही? कांजूर मारला। काय तिकडची परिस्थिती काय? नक्कीच या ठिकाणी पहिलं लगबग लागली ती म्हणजे ट्रेन पकडण्याची। ट्रेन जी आहे ते रेल्वे फलाटवरती लागलेली आहे। ठाणे ते कर्जत कसारा खोपोलीला जाणाऱ्या ट्रेन लागलेल्या आहेत। लांब पल्ल्याचा प्रवास देखील आहे आणि अनेक ठिकाणी मावशी, वय काय तिथे तुमचा? इतकं चालत आलात, कुठून चालत आला? काय परिस्थिती मागे? ठाण्यावरनं इथं मुलुंडवरनं आले। मुलुंडवरनं कुठे चाललात आता? दिव्याला। दिव्याला? मग आता दिव्यापर्यंत जाणार चालत? तर बघू गाडी आता काय कशी होते ते आता चालू। गाडी वेळेत पण नाहीये, चालू देखील होत नाही। एक एक तास लोक थांबलेत। तुम्ही कुठून चालत आला सर्वजण? मुलुंड। मुलुंड राहायला कुठे? दिवा। दिवा म्हटलं तर तिथे आता चालत जाणार का कसं ट्रेन? मग आता काय करणार, सायनवरून ऍक्च्युली आम्ही आलेत बसेस मधून। बसेस काय परिस्थिती मागे? सगळं गाड्याच थांबल्यात एकाच्या एक मागे। पाणी पण भरलंय सायन माटुंग्यामध्ये। काय माटून काय वाटतं, काय मागणी असणार प्रशासनाने? आजूबाजूला परिसर बसेस ठेवावे, रिक्षा देखील भाडं जास्त आकारत आहे। काय करणार, पोटा पाण्यासाठी करा। पोटा पाण्यासाठी आम्ही जातो ना एवढे दूर धक्के खात। नक्कीच महिला आहेत, त्यांना कुठेतरी पोटा पाण्यासाठी आता या ठिकाणी लांबवर जे आहे ते कामावरती जावं लागतं। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर आणखी काही ट्रेन जे आहेत ते कारशेटला लावण्यात आलेले आहेत। ठाण्यातील कारशेट या ठिकाणी आता ह्या ट्रेन लावण्यात आल्या आहेत। खूप जण जे ते काही आता रिपरिप पाऊस पडतोय, मात्र सर्वच या ठिकाणी जे ते चालत जाताना दिसत आहे। काही लोक आहेत ते विचारूयात। पावसात भर पावसात रेल्वे ट्रॅक म्हणत चालत येत आहेत। कुठून चालत आलात? कुठे जायचं तुम्हाला? आपला कल्याणला जायचं मला। चालत कुठून आलात तुम्ही? हो, ये घाटकोपर मधून। घाटकोपर मधून? हा हा। तुमच्या सोबत असेच लोक येतात चालत? सगळे येतात, असंच येतात। हे काय रेल्वेवाला काय करतात, मोठे मोठे वार्ता करतात, बस काहीच नाही, फक्त बस खोकला आहे। मग बाजूला बसेस काय दिल्यात का परिसरात? काहीच नाही पाणी साचलंय। भाऊ, तुम्ही देखील कुठून चालत आलात? आम्ही आता घनसोलीला आलोय। आता कुठे चालत चालला तुम्ही? आता मुलुंडला। मुलुंड म्हणजे तू ठाण्यात ना आता मुलुंड प्रवास करणार आहे? हो। अच्छा, ह्यांचं बघून तू पण आता ट्रॅकच? तर काय करूया आता आपण, इथे आहे नाही तर मला डोंबिवलीला यायचं आम्हाला, काय ट्रेनच नाही। नाऊर। हा, मग ट्रेनच नाहीत, काय करणार, कंटाळा। मागणी आहे तुमची अशा प्रकारचे प्रवास? काय नाही, घरी सोडायचं बघा जायचं आम्हाला बस। चालू आहे ट्रेन कुठे आहे? आरपीएफ ला सांगितलं ना, ते बोलता नाही उद्या होईल, असं आहे झोडे करतात ते। अरे बाबा, काही गोष्टी आहेत। त्यामुळे तुम्ही कुठे चाललात भाऊ? आणि एकंदरीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास होतो। उल्हासनगर। आता कशा प्रकारचं आहे उल्हासनगर गाठणार तुम्ही? आता सर बघू ते जे सरकार उपलब्ध करतील त्या गाड्या। नक्कीच या ठिकाणी सरकार ज्या उपलब्ध करतील गाड्या त्यांचं म्हणणं। मात्र या आता ही रेल्वे लावलेली आहे साईड ट्रॅकवरती, ती आता नक्की कुठे चालली आहे माहिती नाही। मात्र सध्या त्या लोकलमध्ये देखील काही लोकांनी बसत आहेत, अनाउन्समेंट नाही काय नाही। मात्र सध्या ठाण्यात ही अशा प्रकारची परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी मोठ्या संख्येने कोण घाटकोपर तर विक्रोळी, भांडूप, मुलुंड, नाऊर अशा मुलुंडच्या ठिकाणांनाच प्रत्येकजण नागरिक जो ठाणे स्थानक गाठत आहे। मोठी रांग जी आहे ते लागलेली आहे। ही रेल्वे रुळावरची जे ट्रॅकवरती जे अनेक महिला, ज्या ज्येष्ठ नागरिक देखील चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र अशा प्रकारच्या गैरसोयीमुळे या नागरिकांना मोठा फटका या ठिकाणी बसत आहे। रेल्वे कधीपर्यंत सुरळीत होईल हे अजून देखील सांगता येत नाही। मात्र सायन असेल, माटुंगा असेल अशा ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी भरलेले आहेत। पाहू शकतो आता घाटकोपरपासून ते ठाणे स्थानक काही जण गाठवत होते, मात्र आता उलट झालेलं आहे। CST कडे जाणाऱ्या अजून लेखक सेवा सुरू केल्या नसल्यामुळे आता ठाण्यातून थेट आता मुंबई गाठणारी काही मंडळी आपल्याला दिसत आहे। रेल्वे ट्रॅकवरती पाहू शकतात। आतापर्यंत आपण घाटकोपर, विक्रोळीपासून येणारे जे ते चाकरमानी रेल्वे प्रवासी दाखवले। आता थेट आपल्याला ठाण्यातून आता हे पूर्ण ही नागरिक जे ते रेल्वे प्रवासी सर्वच आता मुंबईच्या दिशेने निघालेत। आता मुलुंडला कोण कांजूरमार्गला ह्या ट्रॅकवरूनच जाणार असं म्हणतात। त्यांचं म्हणणं आहे 1-1 तास 2-2 तास झालेत, गाड्या नाही आहेत। आजूबाजूच्या परिसरात रेल्वे प्रशासनाने बसेस ठेवल्या नाही, तर दुसरीकडे रिक्षा दर जास्त आकारत आहे। त्यामुळे आता ह्या ठाण्यातून पायी प्रवास आता रेल्वेतनं रेल्वे ट्रॅकमधनं करताना कुठे चालले? कुठली ट्रेन लागली काय? अच्छा, लागेल तिकडे जायला आता ही ट्रेन म्हणतायत। रेल्वे ट्रॅकवरती आता काही जण आहेत, ते तरुण मंडळी आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, अशा सर्वांचाच तारांबळ उडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे रेल्वे सेवा कधीपर्यंत मध्य रेल्वे सेवा सुरळीत होतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अजयसह गणेश सुराट, TV मराठी,
ठाणे. तर ठाण्यामध्ये रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. आज सकाळपासूनच मध्य रेल्वे कोलमडलेली आहे, गाड्या पुढे जात नाहीत आणि त्यामुळे आत्ता संध्याकाळच्या सुमारास ऑफिसेसमधनं बाहेर पडल्यानंतर प्रवासी असे ट्रॅकवरून चालत पायी प्रवास त्यांचा या ठिकाणी सुरू आहे. गाड्या बंद पडल्यानंतर खरं तर बसेसची व्यवस्था देखील करायला हवी होती, मात्र तशी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्याचबरोबर ऑटो असत किंवा इतर खासगी वाहनं असोत त्यांचे दर हे प्रवाशांना परवडणारे नाहीत आणि त्यामुळे या सगळ्या प्रवाशांचा ट्रॅकमधून प्रवास या ठिकाणी पाहायला मिळतोय.